संघाने तृप्तीनगर अडूर ब संघावरती विजय मिळवत स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. प्रथम चढाई होती आहे पालशेज संघाकडून. जाकर चढाई करतोय दत्तकृपा पालशेज संघाकडून. प्रतितदाकर चढाई होती आहे. पराग श्रीदुर्गा वरचापाट संघाकडून चढाई करतोय. सुंदर चढाई, यशस्वी चढाई, गुण मिळतो श्रीदुर्गा संघाला. चढाई करतो तो राजकिरण बोले. निदान रेषेजवळ चढाई, राजकिरण बोले चढाई करतोय. कैलास निखिल नार्वेकर स्मृती चषक 2024 आयोजन केलंय तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर यांनी. चढाई होती श्रीदुर्गा वरचापाट संघाकडून. 7 खेळाडूंमध्ये पालशेज संघाकडे. पालशेज संघात या खेळाडूला पकड करण्याचा प्रयत्न प्रमोद रसाळचा. यशस्वी प्रयत्न, यश मिळतं पालशेज संघाला. तिसरी चढाई पालशेज संघाकडे जाकर चढाई करतोय. यशस्वी पकड आपण पाहू शकतोय. तुषार चांगली याची, त्याला इतर खेळाडूंची चांगली साथ. ॲडव्हान्स टॅकल केलं होता परंतु एक चांगलं यश मिळतोय तो श्रीदुर्गा वरचापाट संघाला. प्रत्युत्तर पुन्हा एकदा परत चढाई करतोय. चांगला प्रयत्न, अतिशय चांगली चढाई, आपल्या उंचीचा फायदा घेत अतिशय सुंदर प्रयत्न करतो. यश मिळवून देतोय श्रीदुर्गा वरचापाट संघाला. चढाई का राजकिरण पुन्हा एकदा चढाई करतोय. पालशेज संघाकडून चढाई करतोय राजकिरण. परत त्याला प्रत्युत्तर दाखवत चढाई होती आहे. एकदा चांगला प्रयत्न, तेवढंच चांगलं नियंत्रण राजकिरण बोलेचं. स्वतंत्र नियंत्रण करू शकत नाही आणि गुण मिळतो श्रीदुर्गा वरचापाट संघाला. यशस्वी चढाई, राजकिरण चढाई करतो श्रीदुर्गा वरचापाट संघाकडे. राजकिरण परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखवायला चढाई करतोय. आदेश सांगळे पराग चढाई करतोय 4 खेळाडूंमध्ये. परागाला पकड करण्याचा प्रयत्न पराग पुन्हा एकदा यशस्वी ठरतोय श्रीदुर्गा वरचापाट संघाकडून. अर्थातच श्रीदुर्गा वरचापाट संघ. तिसरी चढाई तोडून चढाई करतोय श्रीदुर्गा वरचापाट संघाकडून. पुन्हा एकदा आज योगायोगाची गोष्ट आहे तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर यांना नेहमी चांगली साथ देणारे आमचे सहकारी मित्र, अर्थातच पिंपळेश्वर ट्रॅव्हल्सचे मालक विक्रांत बाळू नार्वेकर, बाळू वानरकर यांचा मित्रांनो वाढदिवस आहे. एक मोठे उद्योजक आहेत बाळू वानरकर. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिष्ट चिंतन करूया. बाळू वानरकर आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सुनकाई देवी चरणी आपल्याला या ठिकाणी मी प्रार्थना करतो आपण अशाच पद्धतीचं उत्तम हे उद्योग करून एक यशस्वी उद्योजक व्हा. आपल्याला भरभरून मनपूर्वक आपल्या वाढदिवसाच्या या तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूरच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा.
विक्रांत उर्फ बाळू वानरकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. चढाई करतोय पराग, चांगला प्रयत्न. 3 खेळामध्ये चढाई करतो तो पराग. पराग परततोय, त्याला प्रत्युत्तर लागल. विनायका चढाई करतो तो राजकिरण बोले. 6 खेळाडूंमध्ये लांब हात करून टिपण्याचा प्रयत्न राजकिरण बोले याचा. तेवढंच चांगलं नियंत्रण श्रीदुर्गावरच्या पाठ संघाचं. परंतु त्याला प्रत्युत्तर दाखवत चढाई करतोय सांगळे. 3 खेळाडूंमध्ये निदान चढाई. जाकर तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय. चांगलं चढाई करे खरं त्याला 500 संघाचा. आता कोणत्या पद्धतीने चढाई करतोय पाहायचं आहे. महत्वपूर्ण चढाई असणार आहे 6 खेळाडूंमध्ये आणि खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी ठरतोय अर्थातच जातकर. एकूण 2 गुण मिळून देतो तो जातकर. सुंदर चढाई, एका महत्वाच्या वेळी एक चांगली चढाई होतीये. श्रीदुर्गा वरचा पट संघाचे क्षेत्र रचना भेद या ठिकाणी भेदून अर्थातच 2 महत्वपूर्ण गुण मिळून देतोय तो जातकर. पुन्हा एकदा परत थर्ड रे श्रीदुर्गा वर्तमान थर्ड रे. 5 खेळाडूंमध्ये तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतो. सुंदर मार्गदर्शन, सुंदर पकड. 500 संघाकडे यशस्वी पकड. गुण मिळतोय 500 संघाला. 3 खेळाडूंमध्ये चढाई करतो तो राजकिरण बोले. राजकिरणाला पकड करण्याचा प्रयत्न सफल होतोय. गुण मिळतोय 500 संघाला. चढाई परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो राजकिरण बोले. 2 खेळाडूंमध्ये सुपर टॅकलची संधी आहे. पकड करण्याचा प्रयत्न असं बोलतोय. गुण मिळतो अर्थातच 500 संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय सांगळे. 7 खेळाडूंमध्ये 500 संघाकडे. यशस्वी पकड, यशस्वी प्ररक्षण. पहिला लोन होतोय तो श्रीदुर्गा वरचा पाठ संघावरती 500 संघाकडून. आणि आदेशने तुषार चांगली साथ होती. त्यानंतर मात्र एका चढाईमध्ये मयूर जातकर यशस्वी ठरला. राजकिरण परत प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो आदेश. यशस्वी पकड, सुंदर गोपरक्षण. यशस्वी पकड होते. गुण मिळतोय 500 संघाला. राजकिरण बोले चढाई करतोय श्रीदुर्गा वरचा पट संघाकडे. राजकिरण परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई. पराग
परत बोनस गुण मिळतोय अर्थातच श्रीदुर्ग संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो मयूर जागकर. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतो तो मयूर जागकर. पालशा संघाकडून एक चांगली उभारी देणारा खेळाडू आहे. पुन्हा एकदा मयूर जागकरच्या आपण चढाई पाहतोय. तिसऱ्या चढाईमध्ये आव्हान स्वीकारलं होतं सिंधुदुर्गावरच्या पण संघाचं आणि त्यामध्ये यशस्वी होतोय तर अर्थातच मयूर जागकर. गुण मिळतोय पालशेत संघाला. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा परत चढाई करतोय पालशेत संघाकडे. आता मात्र ॲन्युअल टॅकल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतोय तर मयूर जागकर याचा आणि गुण मिळतो अर्थातच श्रीदुर्गावरच्या पाठ संघाला. एक महत्वपूर्ण यश मिळवून देतोय पराग. प्रत्युत्तर दाखल चढाई. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न राजकिरण बोले याचा. बोनस गुण मिळतोय अर्थातच पालशेत संघाला. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा पराग. चढाई करतोय 6 खेळाडूंमध्ये पालशेत संघाकडे. पुन्हा एकदा मध्यरेषेने यशस्वी होत आहे आणि गुण मिळतो अर्थातच सिंधुदुर्ग संघाला. पुन्हा एकदा चढाई करतो तो राजकिरण. 7 खेळाडूंमध्ये दुखापत होती त्या अर्थातच राजकिरण गेला. राजकिरणला मात्र दुखापत होतीये याच्याकडे पूर्ण लक्ष देतोय तो ओंकार पोळेकर. धन्यवाद ओंकार. पुन्हा एकदा परागला पकड करण्याचा प्रयत्न सफल. छान गिरकी घेतोय आणि मिस करतोय अर्थातच 2 खेळाडूंना या ठिकाणी टिपतोय तो पराग. छान गिरकी मारतोय पराग. एक वेगवान आक्रमक असा सुंदर चढाई. प्रमोद रसाची या ठिकाणी चांगली चढाई आपण पाहतोय. पुन्हा एकदा ज्या संघावरती लोन येत होतं तो संघ पुन्हा एकदा या ठिकाणी खेळण्यासाठी सजवतोय आणि पकड अयशस्वी ठरते ती सिंधुदुर्गावरच्या पाठ संघावर. आता मात्र आदेश 5 खेळाडूंमध्ये प्रमोद रसाळला पकडण्याचा प्रयत्न असफल होतोय तो सिंधुदुर्गावरच्या पाठ संघाकडून. पुन्हा एकदा मयूर जागकर. थांबतेस ना जातेस हा जाऊ नये ये पहिलीच बस. 4 खेळाडूंमध्ये सिंधुदुर्गावरचा पाठ संघ. झाले काही पराग छान चढाई करत होता त्याने मात्र घाई केली आणि महत्वपूर्ण असे बहुरे टिपले ते अर्थातच पुन्हा एकदा चढाई करतोय. विक्रांत सागळे परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई होतीये. मयूर जागकर चढाई करतोय तो अर्थातच श्रीदुर्गावरचा पाठ संघाकडे. प्रमोद रसा 4 खेळाडूंमध्ये एक अनुभवी 6 खेळाडू आहे. थर्ड रे सिंधुदुर्ग. थर्ड रे सिंधुदुर्ग संघाकडून तिसऱ्या चढाईचं आव्हान आणि या ठिकाणी प्रमोद रसाळचं पदक आपण पाहतो. खूप प्रदर्शन
एका महत्वाच्या वेळेला चांगल्या चढाई करायची यशस्वी पकड होती आहे की अर्थातच दत्तकृपा पालशे संघाकडून प्रमोद रसाळ चांगलं कोपरक्षण करतोय. खूप अनुभव आहे. थर्ड रे. एक चांगला अनुभव आहे तो प्रमोद याला. अर्थातच आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघाला मिळवून देतोय. 3 खेळाडूमध्ये चढाई करतो तो मयूर जागताल. अतिशय सुंदर पकड करण्याचा प्रयत्न. 3 खेळाडूमध्ये पकड होते आणि अर्थातच सुपर टॅकल होतोय आणि 2 गुण मिळतात सिंधुदुर्गावरचा पाठ संघाला. परागला इन करतोय. मयूर जागकर यशस्वी ठरतोय. आता मात्र 5 खेळाडूंमध्ये एक चांगला प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये चांगलं नियंत्रण कोपरारक्षकाचं प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो पराग. निदान रेषेजवळ चढाई करतो पराग. 5 खेळाडूंमध्ये होत आहे. मध्यंतरपर्यंत गुणपदक या क्रीडा नगरीमध्ये अर्थातच कैलासवासी निखिल नार्वेकरची आठवण म्हणजे निखिल नार्वेकर स्मृती चषक मध्ये एक चांगली लढत आपण पाहतोय. रोमहर्षिक लढत. राजकीय बोलीला मात्र दुखापत होते. एक महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी कोर्टच्या बाहेर जातोय. पुन्हा एकदा पराग चढाई करतोय. परंतु त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई होती आहे. पालशे संघा 4 खेळाडूंमध्ये यशस्वी खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय आणि यशस्वी पकड होते. सुंदर कोपरक्षण करतोय पराग सिंधुदुर्गावरचा पाठ संघाकडून. चार खेळाडूंमध्ये चढाई करतोय. सुंदर पुन्हा एकदा परागची छान चढाई आपण पाहतोय. छान गिरकी मारतोय आणि महत्वपूर्ण गुण मिळवून देतोय श्रीदुर्गा बरचा पाठ संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो प्रमोद रसाळ. 6 खेळाडूंमध्ये श्रीदुर्गा बरचा पाठ संघाकडे. प्रमोद परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई. पुन्हा एकदा पराग 3 खेळाडूंनी चढाई करतोय पालशे संघाकडे. सुंदर चढाई. आजचं पहिलं सत्र दिमागदार असं सत्र होतोय तो तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर यांनी आयोजित केलेला कैलासवासी निखिल नार्वेकर स्मृती चषकामधला एक नामवंत खेळाडू चांगले संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 16 संघांचा सहभाग आणि कैलासवासी निखिल नार्वेकर स्मृती चषकावरती कोणता संघ आपलं नाव करवतोय हे आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये पाहायचं आहे. उद्याचं अंतिम सत्र असणार आहे. उद्याच्या सत्रातील पहिली लढत असणार आहे ते मिठलाई अडूर आणि यानंतर होणारी लढत म्हणजे श्रीराम दत्त सेवा आर्य आणि सेवास्टर गुहागर यांच्यामधील विजयी संघामध्ये क्वार्टर फायनलचा पहिला सामना असेल. उद्याचं सत्र प्रत्युत्तर दाखल. पुन्हा एकदा चढाई करतो तो पराग 2 खेळाडूंमध्ये पालशे संघाकडे. सुपर टॅकलची संधी येते पालशे संघाला आणि आता मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पकड आपण पाहू शकतो. सुंदर पकड होते. दोघांमध्ये सुपर टॅकल होते. 2 गोल मिळतात अर्थातच पालशे संघाला. परत कडून निराशा होते सिंधुदुर्गावरचा पाठ संघाला. तिसरी चढाई तोडकर चढाई करतोय. 6 खेळाडू. तिसऱ्या चढाईचा आव्हान. पुन्हा एकदा सुंदर पकड तुषार गांगुलीचा मध्यरक्षण यशस्वी ठरतोय आणि गुण मिळतोय सिंधुदुर्गावरचा पाठ संघाला. प्रत्युत्तर दाखल. पुन्हा एकदा पराग चढाई करतोय. 2 खेळाडूंमध्ये एक चांगला प्रयत्न पराग याचा.
सुंदर चढाई. परत चेतेश चांगली चढाई आपण पाहतोय. पहिल्या दोनची परतफेड करतोय तो श्रीदुर्गा वरचा पटसंघ पालशे संघावरती. दोन खेळाडूंमध्ये एक चांगला प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी ठरतो. ही स्पर्धा सुरू आहे. मयूर जाकर 7 खेळाडूंमध्ये श्रीदुर्गा वरचा पटसंघाकडे चढाई करतोय. मयूर परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो आदेश. चांगला प्रयत्न आदेशाचा. आदेश परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो प्रमोद रसा. निदान रेषेजवळ चढाई. प्रमोद येतो. प्रमोद परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो परा. आजच्या सामन्यामध्ये एक चांगली चढाई केली परागने. श्रीदुर्गा वरच्या पटसंघाकडून खेळताना सुंदर प्रयत्न करतोय पराग. 6 खेळाडूंमध्ये आता मात्र चढाई. दुसरा पुकार देण्यात येतोय श्रीराम दत्त सेवा आरे आणि सेवा स्टार गुहागर. थर्ड रेड, पालशे थर्ड रेड. पुन्हा एकदा चांगली पकड होतीये. तिसरी दुर्गा वरचा थर्ड रेड, पटसंघाकडून श्रीदुर्गा थर्ड रेड. मयूर जाकर गेला. पुन्हा एकदा कबड्डी रसिकांना एक सुवर्ण संधी आणि अतिशय चांगल्या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन असणार आहे. आपल्या गुहागर तालुक्याच्या नवीन मोसमामधील याच महिन्यामध्ये ही दुसरी स्पर्धा असणार आहे. गुहागर खालचा पाटी इथे. कन्या स्टार क्रीडा मंडळ, कन्या स्टार सांस्कृतिक क्रीडा मंडळ खालचा पाट यांच्या वतीने कैलासवासी नरेश वराडकर आणि कैलासवासी नरेश नरुदादा वराडकर यांच्या स्मृती चषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्या स्पर्धेचं मित्रांनो प्रथम पारितोषिक असणार आहे 21,000 व आकर्षक चषक. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे 11,000 व आकर्षक चषक. ही स्पर्धा 22 जानेवारी ते 23 जानेवारी या 2 दिवसीय स्पर्धा गुहागर खालचा पाट येथे कन्या स्टार क्रीडा मंडळ, कन्या स्टार सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ खालचा पाट यांच्या वतीने भव्य दिव्य अशा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. ज्याचं रोख पारितोषिक 21,000 रुपये प्रथम पारितोषिक असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे नरेश सुरेश वराडकर हे एक गुहागर तालुक्यातील मोठं नाव क्रीडा क्षेत्रामध्ये. मग त्याच्यामध्ये कबड्डी असेल, क्रिकेट असेल आणि शालेय जीवनामध्ये ज्यांनी अनेक पारितोषिकांची लयलूट केली असा आमचा सर्वांचा लाडका म्हणजेच नरेश सुरेश वराडकर याच्या स्मृतिप्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन आणि त्याचबरोबर ज्यांचं गेल्याच महिन्यामध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं असे नरेश उर्फ नरुदादा वराडकर यांच्या संयुक्त स्मृती चषकाचं आयोजन हे कन्या स्टार क्रीडा मंडळ, कन्या स्टार सांस्कृतिक
कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ खालचा पाट यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलंय. 22 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीमध्ये गुहागर खालचा पाट येथे या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 21,000 असणार आहे. भव्य दिव्य अशा स्पर्धेचं आयोजन हा खालचा पाट येथे करण्यात आलंय. कबड्डी रसिकांना आणि कबड्डी खेळाडूंना एक चांगली सुवर्ण संधी कन्या स्टार क्रीडा मंडळाच्या वतीने देण्यात आली. आपण चालू स्पर्धा पाहतोय. कैलासवासी निखिल नार्वेकर स्मृती चषक अतिशय सुंदर पकड, यशस्वी पकड श्रीदुर्गा वरचा पाठ संघाकडून आपण पाहतोय. एका महत्वाच्या वेळेला प्रमोद रसाळ यांना यशस्वी पकड होती आहे आणि अर्थातच गुण मिळतोय श्रीदुर्गा वरचा पाठ संघाला. पुन्हा एकदा तुषार याला पकड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी आणि 2 महत्वपूर्ण गुण मिळवून देतोय. महत्वाच्या वेळेला 2 गुण मिळवून देतो तो तुषार. चांगली सुंदर चढाई करतोय तुषार. यशस्वी चढाई होती श्रीदुर्गा वरचा पाठ संघाकडून. श्रीदुर्गा वरचा पाठ संघाने सुरुवातीवर यांच्यामध्ये दोन्ही संघांना 2 पुकार देण्यात आले आहे. पुन्हा एकदा चढाई करतोय तो मयूर जाकर आणि मयूरला यशस्वी पकड होती. सगळी पकड होती आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि अर्थातच श्रीदुर्गा वरचा पाठ संघाला पुन्हा एक महत्वपूर्ण गुण मिळतोय. पुन्हा एकदा पराग 3 खेळाडूंमध्ये चढाई करतोय पालशेज संघाकडे. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये 30 गुण श्रीदुर्गा वरचा पाठ तर 23 गुण दत्तकृपा पालशेज संघ. 30-23 अशी गुणसंख्या. पुन्हा एकदा सुंदर चढाई करतोय. अर्थातच पराग 30-23 अशी गुणसंख्या एक चांगली आघाडी निर्माण केली आहे. ती अर्थातच श्रीदुर्गा वरचा पाठ संघाने प्रत्युत्तर दाखल चढाई होती आहे. आदेश संघ चढाई करतोय पालशेज संघाकडे. 3 खेळाडूंमध्ये सध्या चढाई करतो तो आदेश. शेवटच्या मिनिटांमध्ये हा कबड्डीचा थरार आपण पाहतोय पालशेज वरचा पाठ यांच्यामध्ये. शेवटची 4 मिनिटं जाहीर होत आहेत. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत सूरज पवार. स्नेहल सरपंच म्हणून काम पाहत आहेत सरपंच समीत घाणेकर. अर्थातच कबड्डी मधले सरपंच आणि आरे वाकी पिंपळवट ग्रुप ग्रामपंचायतचे सुद्धा ते सरपंच आहेत. त्यांच्या कबड्डीचे गुहागर तालुक्याचे पंच प्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. समीत घाणेकर या ठिकाणी सरपंच म्हणून काम पाहत आहेत. पुन्हा एकदा पराग यशस्वी ठरतोय. या सामन्यामध्ये बहारदार खेळ केलाय तो परागने. एक चांगल्या पद्धतीची चढाई केली आहे. चांगल्या पद्धतीचं गोपररक्षण केलंय आणि पूर्णपणे जगडून ठेवलं. त्या अर्थातच पुन्हा एकदा तुषार एका महत्वाच्या वेळेला मित्रांनो ही सुपर रेड होते आपण पाहतोय. सुपर रेड होते पालशेज संघाकडून. पाहूया एकाच चढाईमध्ये 3 गुण मिळवले. सुपर रेड. शेवटच्या क्षणाला पकड करण्याचा प्रयत्न असफल होतोय तो श्रीदुर्गा वरचा पाठ संघाचा आणि एकाच वेळेला 3 गुण मिळवून देतोय पालशेज संघाचा चढाईकार. एक चांगली चढाई. शेवटची 3 मिनिटं जाहीर होत आहेत. परत पुन्हा एकदा चढाई करतोय पालशेज संघाकडे. शेवटच्या क्षणाला तुषारचे ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न, ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आणि अर्थातच महत्वाच्या वेळेला चांगली चढाई होतीये पालशेज संघाकडून. प्रत्युत्तर चढाई करतो तो पुन्हा एकदा प्रमोद रसाळ. पुन्हा एकदा प्रमोद यशस्वी चढाई करतोय. एक महत्वपूर्ण गुण मिळवून देतोय पालशेज संघाला. जो संघ बॅकफूट वर होता तो पुन्हा एकदा जवळ येतोय तो अर्थातच श्रीदुर्गा वरचा पाठच्या.
एक चांगल्या पद्धतीची आघाडी मिळवली असताना एका चढाईमध्ये 3 गुण मिळवून दिले पालशेत संघाच्या चढाईकराने. शेवटची 2 मिनिटं जाहीर होत आहेत. एक सामन्याला टर्निंग पॉइंट मिळू शकतो अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय. काटेकी टक्कर या ठिकाणी होती आहे सिंधुदुर्ग वरचा पाठ आणि अर्थातच दत्तकृपा पालशेत यांच्यामध्ये. आदेश सांगळे तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय. एक महत्वपूर्ण चढाई असणार आहे सिंधुदुर्ग वरचा पाठ संघाकडून. आदेश सांगळे सहा खेळाडूंमध्ये प्रणव प्रसादची सुंदर पकड. 2 खेळाडूंमध्ये चढाई करतो तो प्रमोद. प्रमोद रसाळे या ठिकाणी यशस्वी पकड आणि सुपर टॅकल होतोय. तो अर्थातच सिंधुदुर्ग संघाकडून 2 महत्वपूर्ण गुण मिळतात सिंधुदुर्ग वरचा पाठ संघाकडून. ही जोडी ओंकार सांगळे आणि विक्रांत सांगळे दोन्ही बंधुरात अतिशय सुंदर अशी चढाई करतात, सुंदर अशी पकड करतात. त्याला प्रत्युत्तर दाखल या ठिकाणी यशस्वी चढाई होते ती तुषारकडून. गुण मिळतो तर अर्थातच पालशेत संघाला. प्रत्युत्तर चढाई करतोय विक्रांत. 6 खेळाडूंमध्ये पालशेत संघाकडे. रोहित नार्वेकरने खऱ्या अर्थानं सामन्याला कलटणी दिली होती आणि त्याच वेळेला चढाईसाठी जातोय तो विक्रांत पालशेत संघाकडे. लढत या ठिकाणी पूर्ण होते आणि अर्थातच सिंधुदुर्ग वरचा पाठ संघ या सामन्यामध्ये विजय मिळवतोय तो दत्तकृपा पालशेत संघावरती. एक रोमहर्षक सामना झाला.